तर आपण या ठिकाणी आपल्याला कोणी इन्व्हाइट केलंय? सावंत सर आणि माया मॅडम. येस, माया पोटभरे मॅडम. आणि काय चॅलेंज तुम्ही घेऊन आला होतात या ठिकाणी? 16 वर्षापूर्वी खांबावर काम करताना माझा मणका फ्रॅक्चर झाला होता. येस, दोन काय बॅकग्राऊंड काय करत होता तुम्ही, आता काय करताय? एम-एस-सी-बी मध्ये होतो मी. एम-एस-सी-बी मध्ये होतो मी. येस. तर पोलवरती चढून तुम्ही तुम्हाला एक झटका बसला आणि तुम्ही पोलवरून खाली पडलात. हां, पडल्यानंतर मग 16 वर्षापासून आता चालतंय. तुमच्या चालता येत नव्हतं. कमरेपासून तुम्ही पूर्ण हे होतात. हो, म्हणजे कसलीच हालचाल नव्हती तुमची 16 वर्षापासून. हो. मग तुम्ही किती दवाखाने केले? किती पैसा खर्च केला? 30-35 लाख गेले सर आपले जवळपास आणि अख्खा महाराष्ट्र फिरलो सर, पण याच्यावर कुठेही इलाज सापडला नाही मला. डॉक्टरांनी काय सांगितलं होतं तुम्हाला? आणि डॉक्टरांनी सांगितले होते आयुष्यात कधीही पायामध्ये मूव्हमेंट किंवा चालू शकणार नाहीस म्हणले. आणि पायामध्ये पाणी जरी पडलं तरी खूप आग व्हायची. येस, पायावरती पाण्याचा थेंब जरी पडला तरी त्यांच्या पायाची आग होते. लक्षात घ्या, हा रिझल्ट लाईव्ह आहे. हा कुणी ते खोटं बोलत नाही. तर तुम्हाला ज्यांना ज्यांना शंका वाटत असेल त्यांनी आंबेजोगाई या ठिकाणी रमाबाई चौक या ठिकाणी यायचं आणि त्यांचा रिझल्ट पाहायचा. येस, तर तुम्ही 16 वर्ष झालं कसं जीवन जगत होतात तुम्ही? सर खूप तकलीफ व्हायची सर. आणि हिवाळ्यामध्ये तर झोप नसायची सर. मी जो असं रात्री झोपतच नव्हतो सर. 2-3 वाजेपर्यंत झोपत नव्हतो सर. येस, तर तुम्ही आता 16 वर्ष झालं एवढं परेशान होतात, भयानक त्रास होता तुम्हाला. 35 लाख रुपये गेले, 13 एकर जमीन विकली तुम्ही. मग यात हां. काही बदल झाला का तुमचा? हो सर, बरीच हे झाली. माझी आग एकदम झिरो झाली आता सर. नाही, नाही. पैसे घालवले 35 लाख, 13 एकर जमीन विकली, त्यावेळेस काही बदल झाला का तुमच्यामध्ये? नाही सर, काहीही बदल नाही झाला. मग आता या आरोग्य फॅमिलीत कधी जॉइन झालात? सर आता मी 2.5 महिने झाले सर. 3.5 महिने झाले सर. 3.5 महिने झालं. काय बदल झालाय तुमचा 3.5 महिन्यामध्ये? सर एनर्जी लेव्हल वाढली आणि पायामध्ये एका पायामध्ये येस, तर मोमेंट पहिलं मांडी घालून बसत होतात तुम्ही? नाही सर, आता बसतो. म्हणजे बसायचो पण 5 मिनिट 5 ते 2 मिनिटं बसू शकत होतो फक्त. येस. तर आता पायावर पाण्याचा थेंब जरी पडला तर कसं वाटतंय आता? आता नाही, आग होत नाही सर. म्हणजे आता गरम. हो. काय करताय? अंघोळ करताय आता तुम्ही. हो. येस. पहिले अंघोळ करणं म्हणजे एक खूप मोठी लढाई असल्यासारखी वाटायची सर. येस. आता तुमचा पायाचं मूव्हमेंट दाखवा आम्हाला सगळ्यांना. पाय तुमचा हलत नव्हता. पायाचा कुठलाही अवयव हालचाल करत नव्हता. तर आम्हाला तुम्हाला तुमच्या पायाची हालचाल पाहिजे. येस. वॉव! शकता. अमेझिंग, जबरदस्त. टाळ्या क्या बात है, वाजवा. क्या बात अरे है. एवढा जबरदस्त रिझल्ट आहे. पाहू शकता लाईव्ह आपल्या समोर हा रिझल्ट आहे. पायाचा मोमेंट जबरदस्त. कधी पाय असा उचलला होता का तुम्ही कधी नाही सर. 16 वर्षात? नाही सर. मग हा बदल कशामुळे झालाय आपल्यामध्ये? सकस संतुलित आहार आणि 80% सकस संतुलित आहार, 100% कोचचं मार्गदर्शन सर. येस, येस, नक्कीच. आणि आज तुम्ही आज आनंदी आणि हॅपी आहात, बरोबर आहे? हो सर, हो, हो सर. या आणि बात. सकाळचा दिवस पूर्ण दिवस सकाळी उठल्यानंतर पूर्ण दिवस फ्रेश जातो माझा. आधी किती वाजता उठायचे तुम्ही? आधी मी 2-3 वाजता दुपारी. येस, येस. मोबाईल समोर 12 ठेवा, मोबाईल समोर ठेवा. आता आई साहेब